मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पुढची बातमी आता लक्ष्मण हाकेंबाबत। ओबीसी नेते आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा आता प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिलेला आहे। काल रात्री पुण्यामध्ये हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली होती। लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता आणि सगळे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले। लक्ष्मण हाके पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाज आंदोलकांनी केला। तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आणि या प्रकरणी आता लक्ष्मण हाकेंची मेडिकल टेस्ट करण्यात आली। त्यात हाकेंनी मद्यपान केला नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिलाय। दरम्यान हाकेंच्या तक्रारीवरून आता 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या पाठीमागे कोल्हापूरचा एक नेता संभाजी भोसले, आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षी शाहू महाराज होते। आम्ही या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या दोन्ही राजांना राजा मानतो किंवा याच्या अगोदरच्या सर्व राजांना आम्ही राजा मानतो, परंतु महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? आपल्या तोंडात पहिल्यापासून ओबीसीला मी महाराष्ट्रातल्या दुखवलेलं नाही, 12 बलुतेदारांना दुखवलं नाही, 18 पगड जातीच्या लोकांना दुखवलं नाही, मुस्लिमांना दलितांना मी दुखवलेलं नाही, मी कोणालाही दुखवत नाही। नेत्याला मात्र कोणाच्या सोडीत नाही, कारण ते कोणाचेच नाहीत। त्यामुळे ते ज्यांच्यावर मी बोलतच नाही, त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही। मी तसला नाही ना संधी साधू, कचाट्यात सापडला मग चेंगरीवर, ते संस्कार आमच्यावर नाहीत, ते त्यांच्यावर आहेत।